लय दिवस चाललं होतं इकडे यायचं संधी मिळाली आज, ती मी घेतली आणि थोड्याच वेळात मी रायलिंग पठारावर असेल. असं इथलं वातावरण एकदम तंग आहे. 10चा टाईम होतोय आणि इथून एक वाट जाते, अशी नाळ ही उतरतात इथून नाळ आणि लिंगाण्याला जातात. सो आपल्याला तिकडे जायचं नाही लिंगाण्याला, रायलिंगला जायचं. रायलिंग वरून लिंगाणा दिसतो आणि समोरच आपला श्रीमान रायगड. जिंदगी एक सफर आहे आणि इथे प्रत्येक वळणावर एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. आपण कधी हसतो, कधी काळजीत असतो, तर कधी गर्दीत असो नाही एकाकी. आयुष्याचा हा प्रवास असाच चढ उतारांनी भरलेला असतो. माझं काही असंच झालं. करंदीचा निरोप घेऊन मी वेल्ह्याला मुक्काम ठोकला. हेतू होता पट्टी गावाजवळच्या नवीन आरोग्य केंद्राचं काम मार्गी लावायचं. पण म्हणतात ना, माणूस नियोजन करतो आणि नियती वेगळेच काही वाढवून ठेवते. शुक्रवारी सुरू होणारं काम साहित्याभावी शनिवारही सुरू झालं नव्हतं. वेळ वाया जातो का काय, हा विचार मनात डोकावला. पण तिथेच मनाशी संवाद सुरू झाला. वेळेचं एक विलक्षण गणित असतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो तेव्हा वेळ संथ होते, सावकाश होते. पण जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा तीच वेळ वाऱ्यासारखी निसटते. कामात आलेले या व्यत्ययाला मी संधी मांडलं. बाईक काढली आणि रायलिंगच्या दिशेने निघालो. हेल्मेटच्या आत वाऱ्याच्या घोंगाटात जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा बाहेरचं जग शांत होतं आणि फक्त स्वतःचं मन बोलू लागतं. माझं मन मला सांगत होतं, मित्रा, स्वतःला कधी कमी लेखू नकोस. जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत तुझं जग आहे. ज्या आनंदाचा तू बाहेर शोध घेतोयस तो तुझ्या आत दडलेला आहे. वाईट विचारांना झटकून चांगल्या गोष्टीकडे बघण्याचा हा मनाचा सल्ला मला प्रवासासाठी नवीन ऊर्जा देऊन गेला. आपण नेहमी कोणाची तरी सोबत असण्याची वाट पाहतो, पण स्वतःसाठी वेळ आयुष्यातून चोरावा लागतो. ऑफिसची कर्तव्ये पार पाडून जो थोडा वेळ शिल्लक राहतो तो मोबाईलमध्ये घालवण्यापेक्षा, पडून राहण्यापेक्षा सह्याद्रीच्या कुशीत घालवणं मला जास्त सार्थकी वाटतं. कि कहते हैं तलाश जिंदगी की थी दूर तक निकल पड़े. तलाश जिंदगी की थी दूर तक निकल पड़े. जिंदगी ना मिली, तजुर्बे बहुत मिले. कोणीतरी म्हणून ठेवलंय, दुसऱ्यावर विसंबाला त्याचा कार्यभार बुडाला. या उक्तीप्रमाणे काहीसं घडत होतं. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही. जेव्हा वेळ जाता जात नाही तेव्हा आपल्याला वेदना असह्य होतात. मानवी आयुष्यात अनेक गोष्टी या वेळेनुसारच गरजेच्या असतात, अन्यथा त्यांचं असणं व्यर्थ वाटतं. जसं ठराविक काळात मनाला आनंद देणारा पाऊस ऋतू नसताना पडला की नकोसा वाटतो, अडचणीचा होतो. थोडक्यात आयुष्यातील कोणतीही गोष्ट वेळेत गरज संपली की त्या गोष्टीचे ओझं वाटू लागतं. म्हणून वेळोवेळी आनंद राहून वेळेचा फायदा घेऊन मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, बाईक राईड करताना आपला आपणाशी संवाद सुरू होतो.
हळूहळू आयुष्य आपल्याला शिकवतं की लोक येतात आणि जातात, कधी कधी विनाकारण, कधी निरोप न घेता. सुरुवातीला प्रत्येक वेगळेपणा आपले हृदय तोडतो. पण काळानुसार आपल्याला समजतं की प्रत्येक जण एक उद्देश घेऊन येतो. काही प्रेम शिकवण्यासाठी, काही संयम शिकवण्यासाठी आणि काही फक्त आपल्याला बळकट करण्यासाठी. प्रत्येक नातं कायमचं नसतं. काही फक्त एक अध्याय म्हणूनच येतात आणि ते संपतच निघून जातात. आणि मग आपल्याला कळतं की आपण चुकीचं नव्हतो. गोष्ट तिथंच संपली जेव्हा आपण हे मनापासून स्वीकारतो. तेव्हा आपल्याला एक विचित्र शांती मिळते की आपल्याकडे जे आहे ते बरोबर आहे. एका ठिकाणी वाचलं होतं, किताबों की ढेर पे बैठा व्यर्थ सा, वो सारे खर्च किए एक उम्र के हिसाब के लिए, सबके मुताबिक वक्त बाट आया था वो, सबके मुताबिक वक्त बाट आया था वो, आज ध्यान आया कुछ ना बचा अपने लिए, उलझे धागे सबकी सुलझाते खुद ना जुड़ पाया, सुबह गई शाम आई रात बीती वो गुम हो गया, संभलते संभलते मुट्ठी खोला तो रिश्ते छूट गए, जरूरतें पूरा करते करते खुद बेकार सा हो गया, जीवन को मोड़कर देखा तो खुद को लाचार पाया, हिसाब करते करते नाकामयाबी को भारी पाया. आपल्या मनाची खिडकी एकदा उघडून तर पहा, बाहेरची हवा अजूनही तितकीच मंद आणि गोड आहे. आयुष्यातील स्वप्ने थोडी थकलेली वाटली तरीही जगण्याची ओढ अजून संपलेली नाही. दैनंदिन जगण्याच्या या धावपळीत आणि गुंतागुंतीत काही सत्य आजही शांतपणे वावरत आहेत. कितीही आशा भंगल्या तरी त्यातूनच उद्याच्या आशेचा एक नवा किरण डोकावताना दिसतोय. वाटा कितीही कठीण असल्या तरी आपली पावले थकायला नको, कारण ज्यांच्या मनात जिद्द आणि डोळ्यात लख्ख स्वप्न असतात त्यांना कसलंही भय उरत नाही. कधी कधी असं वाटतं सगळं सोडून निघून जावं एका न संपणाऱ्या प्रवासावर, जिथे ना कोणतं ध्येय गाठण्याची आस असेल, ना वाटांची गुंतागुंत, ना कोण भेटल्याचा आनंद, ना कोणाला गमावण्याची भीती. सोबत असेल तर फक्त आपलीच एकांत, आभाळाची चादर, गवताचा अंथरून, मन आणि शरीर दोन्ही वैरागी व्हावं. मग तिथे उगीच खोटं हसणं नसेल आणि मन दुखावलं म्हणून रडणं देखील नसेल. स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेत प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त स्वतःशीच नातं असावं. ट्रेक करायचं म्हटलं की अंगात एनर्जी असलेली केव्हा बी चांगली, म्हणून एक हॉटेल दिसलं आणि गाडी तिकडं वळवली. नाश्ता काय तयार नव्हता. आज पोटा पाण्यापेक्षा लक्षाची खूप ओढ होती. इथं पोटाची खळगी भरण्यात वेळ घालवला, थोडा वेळ कमी पडणार म्हणून नाश्त्याच्या बाजूला सारलं आणि वाट पकडली. गाडीवरच्या प्रवासात मनाशी खूप संवाद होतो. थांबता थांबत नाही, मग सुरू होतो आपला संवाद आपणाशी. आज कसल्याही परिस्थितीत रायलिंग पठार पाहायचं, कारण आमचं केळेला काम चाललं होतं. त्यावेळेस इकडं जायचं माझ्या मनात होतं, पण ते राहून गेलं होतं. त्यामुळं आज माघार नाही. वाटेनं एक बी गाडी दिसत नव्हती. मी आणि माझी गाडी. खूप एकटं वाटत होतं, पण ते तात्पुरतंच. आजवर मी ज्या जागा पाहिल्या
त्या एकट्याने बहुतांश जागा पाहिल्या. कोणासाठी थांबत राहिलो असतो, वाट पाहत राहिलो असतो, तर आज मी या प्रवासात नसतोच. अशा गोष्टींसाठी वेळ मिळत नसतो, तो आयुष्याकडून चोरावा लागतो. कारण मागाशी म्हटलं होतं, वेळ मिळेलच असं नाही, वेळ मिळाला तर आपणच असेल असं नाही. त्यामुळं रस्त्याचा विचार करण्यापेक्षा लक्ष्याचा विचार केलेला कधी बी चांगला. खूप दिवसाची इच्छा पूर्णत्वाला येत होती. मला जागा एक्सप्लोअर करण्यासाठी सूर्यास्त किंवा सूर्योदय आवडतो, पण आज वेळेचं गणित बसवून या जागा एक्सप्लोअर करायचं ठरलं होतं. त्यामुळे चढत्या उन्हाला ट्रेक होणार होता, याची जाणीव अंगावर पडणारं ऊन करून देत होता. मी आज का असले शांतीच्या गप्पा मारतोय? मला जायचंय रायलिंगला. हे असं थोडंसं मनाचं ऐकून घेतलं. ते ऐकता ऐकता तोरणा कधी मागे पडला समजलंच नाही. तोरण्यापासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतर. रस्ता कधी कच्चा तर कधी पक्का, जास्त करून कच्चाच. रस्त्याची कोणाला पडली? रस्त्याचा अंदाज घेऊन गाडीनं सिंगापूर फाटा गाठला. रायलिंगच्या या वाटेवर आपल्याला हर तऱ्हेचा रस्ता पाहायला मिळतो. हिरव शांतता, कच्चा रस्ता, माझ्यासाठी अनोळखी रस्ता. त्या रस्त्याकडे बघून असं वाटत होतं पावसाळ्यात येणं मोठं जिकरीचं काम ठरणार आहे. त्यामुळे प्रवासातला सोबती म्हणजेच आपली गाडी सुस्थितीत असलेली बरी. इकडे न माणसं पाहायला मिळतात, न बोलायला कोण, ना इकडे नेटवर्क. इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठी, चार्जिंगसाठी गावात जरी सोय असली तरी मोजक्याच मोबाईलला इथं रेंज असते. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आपल्याला वेल्हा पासळी मार्गे मोहरी गावातून या पठारावर पोहोचता येतं. इथपर्यंत पोचायला सुमारे पुण्यापासून 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्ह्याच्या दिशेने आणि भट्टी मार्गे पासळी गावातून पुढे यायचं. पासळीपासून किळत घाट चढून किळत खिंडीत पोचलं की मोहरीपर्यंतचा 10 किलोमीटरचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात सह्याद्री त्याचं विलक्षण अंतरंग मोकळेपणाने उलगडून दाखवतो. रायलिंग पठार इकडंच ना? हां कुठे शिके? अजून 3 किलोमीटर वरती. होय. चालत किती जायला लागतंय? का गाडी जाते? गाडी जाते, मग गाडी गेली की मग बरोबर तिथे थोडं चालायला चालतंय. इकडं रस्ता असलाच होय सगळा? असला ते जरा एकलगावच्या पुढे गेला की सिंगापूरला थोडासा एक वाव जागेत तुम्हाला दोन कासऱ्या जागेत आहे डांबर, मग तिथे पुढे असं. बरं. किती वाजता निघाला? मी लवकरच निघालो होतो. 5 वाजता? हो. 5 वाजताच निघाला असाल. आबेगाठनं आलं का इकडनं? तिकडनं आलं तर हायवे. काही गोष्टी स्वतः या जागेवर येऊन अनुभवण्यात मजा आहे. इथला खडतर रस्ता वास्तव सांगून जातो. The seasons come and go,
returns to the sea, into the blue. They change, but in a cycle that I can't lose. कुसारपेट आलं आणि तिथेच माझ्या कॅमेऱ्याच्या बॅटरीनं जीव सोडला. To live through. You came into my life just like another season. वाटेनं भेटणारे खूप सारे नजारे, इथला रस्ता मनामध्ये साठवून मी मोहरीमध्ये माझी गाडी लावली आणि पॉवर बँकच्या साह्याने कॅमेरा जेवढा पण चार्ज होईल त्यातून पुढचं फुटेज घेतलं. इकडं खरं तर मुक्कामी आलं पाहिजे आणि मुक्कामी आलं तर त्याला ग्रुपने आलं पाहिजे. तर ग्रुपने आलं तर त्याला रात्रीचं म्हणजे परफेक्ट टायमिंगला यायला हवं. माझ्याकडे आहे 200 ml ची एक पाण्याची बाटली, ओनली 200 ml ची पाण्याची बाटली, आणि हा जवळपास येऊन जाऊनचा 3 तासाचा ट्रेल आहे. आणि ही अशी घनदाट झाडी, अशी वाट, जाताना बिकट अवस्था होणार आहे माझी. तर पाणी तर आहे 200 ml फक्त, ते पुरवायचे. त्या शरीराला संकेत बी दिलेत की तुला एवढ्या एवढ्याचं सगळं भागवायचं आहे. आजचं पोटात काहीच नाही आहे, सकाळी नाश्ता नाही, काही नाही. आणि आत्ता वाजले आहेत 9:30 वाजले असतील आय थिंक. हो, 9:33 झाले करेक्ट. आणि ही असा सगळा जंगल परिसर मी एकटा आहे. बघू, इथं कधी काय ऐकलं नाही आहे की प्राण्याचं वगैरे, पण आता बघूयात इकडं काय दिसतंय, वाटतंय. वाटा तर चांगल्या मळलेल्या वाटत आहेत, पण डेंजर आहेत. रायलिंग पठार पहिल्यांदाच एक्सप्लोअर करतोय आयुष्यामध्ये. हे ऐकलं होतं, गेले 2-3 वर्ष झालं ऐकत होतो, आणि कामानिमित्त इकडं येणं झालं. किर्र झाली, कोणतरी लोक येत आहेत तिकडून. मुद्दा म्हणून एकट्याने फिरण्याचं हे धाडस कुठून येतं काय माहित. जीवावर उदार होऊन फिरायचं. पोटात आता ओरडावे लागले. लय दिवस चाललं होतं इकडे यायचं. संधी मिळाली आज, ती मी घेतली, आणि थोड्याच वेळात मी रायलिंग पठारावर असेल. असं इथलं वातावरण एकदम तंग आहे. 10चा टाईम होतोय, आणि इथून एक वाट जाते, अशी नाळ, ही उतरतात इथून नाळ आणि लिंगाण्याला जातात. सो आपल्याला तिकडे जायचं नाही लिंगाण्याला, रायलिंगला जायचं. रायलिंग वरून लिंगाणा दिसतो आणि समोरच आपला श्रीमान रायगड. आताशी कुठं बरं वाटलं आहे. ट्रेक हे बराच मोठा आणि नवीन आहे माझ्यासाठी सगळा, आणि तरीसुद्धा काहीच न घेता, खायचं काय नाही, पाण्याचं 200 ml ची बाटली, बस एवढ्यावर चाललंय.
जवळपास मोहरी गावातून 1 किलोमीटरचा ट्रेक कंपल्सरी आहे. आणि समोर लिंगाणा दिसायला लागला आपल्या. मला वाटतंय मी बहुतेक आत्ता ह्या टायमिंगला येणार आहे. इथं एकमेव असेल या टायमिंगला, या वेळेला. कारण की मी बघितले 20-एक जण माणसं मला भेटली जातात. आता ते मुक्कामी होती इथं आयुष्यभर. लिंगाण्याला पण कोणतरी चढाई करतंय दिसतंय. असू दे, आपल्याला काय लिंगाण्यापर्यंत जायचं आहे, फक्त आपलं रायलिंगपर्यंत जायचं आहे. तिथून रॅपलिंग वगैरे तिथं काय आपल्याला करायचं नाही. ते तिथं लोकांचा आवाज येतो आहे. आय थिंक ते वरती रॅपलिंग वगैरे करतायत. जर इकडं रायलिंगवर कोण असेल आणि जेवणाचं काय जर असेल तर मी मागून खाणार आहे. मी त्यांच्याकडून मागून घेणार आणि खाणार. मला वाटतं मी रायलिंग पठावर पोचलो आहे, कारण की लिंगाणा खूपच जवळ आणि तोंडासमोर दिसतोय. वाट चांगली मळलेली. इकडं खूप लोकांचं येणं होतं आणि याच पठारावर इथंच टेंट लागले जातात. कोणतरी आहे इकडं. रायलिंगच्या पठाराच्या बाजूला असणारा एक उंचवटा, तिथे जायचं होतं. तिथून रायलिंग आणि राजगड कसा दिसतो हे बघण्यात एक वेगळीच मजा होती. ते अनुभवण्यासाठी मी गवताचं रान, कुसळाचं रान तुडवत चालू लागलो. मी निशब्द झालो. समोर व्हॅली क्रॉसिंग चालू होतं. इथं माउंटन रॅपलिंग म्हणतात, क्लाइम्बिंग म्हणतात, काय माहीत नाही. पण ते इथून 2 दऱ्या आहेत ना, त्या पास करत आहेत. खूप सारे मंडळी आहेत, अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत आहेत. आणि हा लिंगाणा सर्वांना भावतो. ते यासाठी अवघड श्रेणीतला आहे, पक्का. हे रायलिंग पठार छोटंसं म्हणजे बरंच मोठं आहे. इथून चांगले व्ह्यू असणार आहे सकाळच्या पारी. तर मुक्कामी आपण लवकर येतो इकडं. इथून हलूच वाटत नाही आहे ॲक्च्युली. जरी हलू वाटत नसलं तरी पुढच्या मुक्कामासाठी जावंच लागतं. याच मुक्कामाच्या मोहात, प्रेमात पडलं तर पुढची अजून ठिकाणं एक्सप्लोअर करायची आहेत आपल्याला. ती कशी होणार? त्यामुळं या जागेला तर मनापासून एक सॅल्यूट, राम राम. लवकरच भेटूयात. मोहरी गावात पोचलं की त्या गावचं नेमकं स्थान लक्षात येतं. सह्याद्रीच्या चारी बाजूने वेढलेल्या कड्यांच्या प्रदेशात मोहरीच्या दाण्यासमान असलेलं हे छोटंसं गाव. वाटेत दिसणारे सिंगापूर आणि बोराटाना निसर्गाच्या रौद्रपणाची साक्ष देते. इथला भन्नाट वारा आणि शांतता माणसाच्या स्वतःच्या अंतरंगाची ओळख करून देतो. गडकोटांच्या स्पंदनातून आणि वाऱ्याच्या झोसातून मनातील सर्व दुःख विरून जातात. रायलिंग पठार म्हणजे सह्याद्रीच्या चरणी अर्पण होण्याचं ठिकाण. समोर उभा असलेला अभेद्य लिंगाणा आणि रायगडचा पवित्र वारसा पाहून गिर्यारोहक असो वा निसर्गप्रेमी, प्रत्येकाचे मराठी मन भरून येतं. आयुष्यातील सर्वोच्च ठिकाण गाठण्याची प्रेरणा आणि शिवरायांच्या तेजाचा अंश देणारे हे एक अद्भुत व्यासपीठ आहे. रायलिंग पठारावर उभं राहिल्यावर गडकोटांची स्पंदनं जाणवू लागतात. सह्याद्रीचं रौद्र रूप पुढ्यात उभं राहतं. लिंगाण्याचे अलौकिक रूप आणि रायगडाचे दर्शन इथूनच घडतं. हे सारं पाहताना भानार पाहिलं होतं. महाराष्ट्राचे 2 मानबिंदू असणाऱ्या तोरणा राजगडच्या मावळातील असलेला हा एक अभेद्य कडा. या कड्यावर उभं राहिलं की पुढ्यात उभं असतं सह्याद्रीचं शिवलिंग. त्याच्याच मागे आपल्याला नकळतपणे नतमस्तक व्हायला लावणारं एक शिवमंदिर. गिर्यारोहक, नौका असो वा कसलेला, निसर्गप्रेमी वा निसर्गाशी अपरिचित, कोणत्याही मराठी मनाची तार क्षणार्धात झंकारावी आणि रांगड्या सह्याद्रीचं त्याचं नातं कायम जुळावं. असंच हे ठिकाण म्हणजे रायलिंग पठार. देश आणि कोकणाला जोडणाऱ्या अनेक घाटवाटा इथं आहेत. वाट मळलेली तसंच
कडा सतत समोर दिसत असल्यानं चुकण्याचा प्रश्न नव्हता. समोरच्या लिंगाणाच्या पोटात एक छोटेखाने गुहा दिसते आणि त्याचा आभाळ वेधून गेलेलं शिखर आहे. त्याच्यात डोळे फिरवणाऱ्या वाटेशी सलगी करावी ती मातीतल्या मावळ्यांनीच. त्याच्या आसमानी माथ्यावर एकदा तरी पाऊल ठेवावं आणि मनोमन स्वाभिमानाची अभेद्य अशी तटबंदी उभारावी. रायलिंगच्या पठारावरून त्याच्याकडे बघताना ही तर खरी स्वप्न पाहायची असतात. आयुष्यातलं सर्वोच्च स्थान गाठण्याची, स्वच्छंद गगन बाहेर घेण्याची. कडक ऊन अंगावर पडत होता. देयाची ओढ पोटाच्या भुकेपेक्षा मोठी होती. कुसळातून वाट काढत जेव्हा मी त्या पठाराच्या टोकावर पोचलो तेव्हा मी निशब्द झालो. इथला बांधणात वारा मनातील सर्व चिंता आणि दुःख उडवून लावत होता. एकेकाळी माझ्या मनात खूप तक्रारी होत्या. लोकांचे शब्द दुखवायचे, परिस्थितीचा राग यायचा. पण या डोंगराच्या शिखरावर उभं राहिलं की समजतं प्रत्येक वेदनेचं उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं. कधी कधी सोडून देणं पण महत्त्वाचं असतं. रायलिंगच्या त्या अभेद्य कड्यावरून पाहताना जाणवलं की आपण आयुष्यात कितीही साचवलं तरी शेवटी सोबत फक्त अनुभव आणि शांतीच उरणार आहे. हिम्मत मर्दा, मदत खुदा या उक्तीप्रमाणे जेव्हा आपण संकटाशी 2 हात करण्याची जिद्द ठेवतो तेव्हा नीतीही आपल्यासाठी उभं राहते. रायलिंग पठाराने मला पुन्हा एकदा शिकवलं, स्वप्न छोटी समजू नका. स्वतःला सिद्ध करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका, कारण काळ कोणासाठीच थांबत नाही.